नमस्कार, मी सेजल पुरवार. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आता आढावा घेऊया गावाकडच्या बातम्यांचा. गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे. याच पार्श्वभूमीवरती साताऱ्यातील गणेश विसर्जनासाठी मोती तळे आणि त्यासमोरील तलावाची स्वच्छता पालिकेकडून करण्यात येते. मागील वर्षी विसर्जन करण्यात आलेल्या मूर्ती न विरघळल्यानं त्या जशाच्या तशा तळ्यामधून बाहेर काढण्यात येतात, तर मूर्तींची विटंबना होऊ न देता त्यांची योग्य ती विल्हेवाट लावली जाते. कोरोना निर्बंधांमुळे यंदा बैलपोळा या सणाच्या उत्साहावरतीही विरजण पडलेला आहे. तर गर्दी टाळून पोळा सण साजरा करावा लागणार आहे. पोळा अवघ्या 2 दिवसांवरती आलाय, मात्र कोरोना त्यामध्येच महापुरामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाहीये. त्यामुळे दरवर्षी आपल्या लाडक्या सर्जा राजाला सजवणाऱ्या शेतकऱ्यांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. तर यवतमाळमध्ये त्यामुळे सजावट साहित्यांनी सजलेल्या बाजारामध्ये अल्पल्य प्रतिसाद बघायला मिळतोय. तर दरम्यान राज्य सरकारने कोणतेही कोरोना निर्बंध न लावता पोळा सण साजरा करू देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. आता जसं 100% मधून 10-20% पर्यंत आमचा धंदा चालू आहे. शेतकऱ्यांचा एवढा मोठा सण आहे, त्यासाठी आम्ही इकडून तिकडून कर्ज करून माल भरत आहोत. माल भरल्यानंतर जशी ग्राहकांची गर्दी पाहिजे तशी तर आहेच. सगळं धंदा ठप्प झालेला आहे. आता 2 दिवसावर पोळा आलेला आहे, त्यामुळे जसं ग्राहकांची गर्दी पाहिजे तशी तर काही चालू आहे नाही. सर्व पक्षांच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या झुंबड्या महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्र अनुभवतोय. मग हा कोरोना कोविड का शेतकऱ्यांसाठीच आहे का, असा यक्ष प्रश्न माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांना पडतो. मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे मागणी करतो, पोळ्यासारख्या कृषी संस्कृतीतल्या सणाला त्यांनी निर्बंध घालू नये आणि हा सण आम्ही कोरोनाचे सर्व आदर्श आचारसंहितेचे पालन करून हा सण आम्ही उत्साहात साजरा करणार. यंदा चांगला पाऊस झाल्यानं मनमाडमध्ये पोळा सणाच्या पार्श्वभूमीवरती बाजार देखील फुललेला आहे. नाशिकच्या नांदगाव शहरातील मुख्य बाजारपेठमध्ये सर्जा राजाला सजवण्याचं साहित्य हे विक्रीसाठी दुकानं थाटलेली आहे. शेतकरी वर्गाने आपल्या लाडक्या सर्जा राजाला सजवण्यासाठी उत्स्फूर्तपणे खरेदी केली आहे. तर पोळ्याच्या पूर्वसंध्येला विक्री चांगली झाल्यानं व्यापारी देखील आनंदित आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 7 तारखेला कोकणामध्ये जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने स्पेशल मोदी रेल धावणार आहे, अशी घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणमध्ये आधीच 150 रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या, तर आवश्यकतेनुसार अजून रेल्वे गाड्यांची व्यवस्था कोकणात जाण्यासाठी केली जाईल, अशी माहिती देखील रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलत असताना दिलेली आहे. कोकण रेल्वेला जवळपास 150 गाड्या यापूर्वीच अगोदर सोडलेल्या आहेत आणि जर वेटिंग वाढली असेल तर त्या व्यतिरिक्तही काही गाड्या अजूनही रेल्वे डिपार्टमेंट सोडणार आहेत. कोकणवासियाच्या कुठल्याही प्रकारची अडचण आम्ही होऊ देणार नाही. याशिवाय 7 तारखेला मोदी रेल नावाची एक रेल्वे, नारायण राणे आमचे केंद्रीय मंत्री आणि मी सकाळी 11 वाजता एक स्वतंत्र रेल्वे आम्ही दादरच्या स्टेशनहून सोडणार आहे आणि मी स्वतः त्या कार्यक्रमाला जाणार. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील 6 तारखेला होणारी सोमवती अमावस्येची यात्रा रद्द करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जेजुरी मंदिर प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तर भाविकांनी जेजुरीमध्ये न येण्याचं मंदिर प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय. यात्रा जरी रद्द झाली असली तरी नित्याचे कार्यक्रम केले जाणार आहेत. राज्यात मबिया सरकारने मंदिरं उघडण्यास परवानगी नाकारली आहे. यामध्येच आता भंडारा जिल्ह्यामध्ये मात्र हनुमान मंदिरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत महापूजा करून विरोधकांच्या हाती आयतं कोलीत दिलंय. तर यावेळी नाना पटोलेंच्या उपस्थितीमध्ये कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवून भाविकांनी तुफान गर्दी केली होती आणि त्यामुळे विरोधक आता मंदिरं उघडण्यावरून महाविकास आघाडी सरकार पेलण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यामध्ये आज पुन्हा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मागच्या 2 दिवसांपूर्वी जिल्ह्यात तुफान पाऊस पडलेला होता. या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. जिल्ह्यातील 8ही तालुक्यांमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस पडतोय. या तुफान पावसामुळे खरीप पिकांचं पुन्हा नुकसान होण्याचीही शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसानं जोरदार कमबॅक केलेला आहे. शहरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे सकल भागामध्ये पाणी साचले तर काढणीला आलेला मूग उडीद या पिकांचंही मोठं नुकसान झालंय.
गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील पाऊस जोरदार बरसतोय. विजेच्या कडकडाटासह पावसानं दुपारपासून हजेरी लावली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसानं अनेक दिवसांपासून दडी मारलेली होती. पावसाने कमबॅक केल्यानं धान पिकाला जीवनदान मिळणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील पाणी साठ्यामध्ये देखील मोठी वाढ होणार आहे. वाशिम जिल्ह्यात सतत होत असलेल्या दमदार पावसामुळे 134 लघु प्रकल्पांपैकी 45 प्रकल्प काठोकाठ भरले आहे. तर उर्वरित प्रकल्पांपैकी 80% प्रकल्पांमध्ये देखील 80% जलसाठा झालाय. त्यामुळे प्रकल्पांच्या सरासरी पातळीमध्ये देखील वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील 3 मध्यम प्रकल्पांपैकी एक बुरशी प्रकल्प 100% भरलेला आहे. अडाण प्रकल्पामध्ये 78% जलसाठा झालाय. तर यावर्षी पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ होते. कन्नड तालुक्यातील नेवपूर परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नदीला पूर आल्यानं नेवपूर घाट शेंद्रा गावांना जोडणारा पूल वाहून गेला आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. सध्या या नागरिकांना 4 किलोमीटरचा फेरा मारून आपल्या गावाकडे जावं लागतंय. त्याचबरोबर शाळकरी मुलं, आजारी रुग्ण यांना दवाखान्यात नेण्यासाठीही नागरिकांची गैरसोय होते आणि त्यामुळे परिसरातील भगवान सहाने, संजय केवट व समाधान जगताप या युवकांनी नेवपूर घाट शेंद्रा गावांना जोडणारा पूल त्वरित बांधण्यात यावा या मागणीसाठी वाहत्या पाण्यामध्ये उतरून जल आंदोलनही केलं आहे. यवतमाळमध्ये खड्ड्यातील पाण्यामध्ये बुडून 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय. वणीच्या गोकुळनगर येथे ही घटना घडलेली आहे. तर घराजवळ खेळत असताना खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू झालाय. 3 तासानंतर खड्ड्यातून चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आहे. थकीत भाडं मागितल्याच्या रागातून घरमालकाच्या मुलाला 4थ्या मजल्यावरून ढकललेलं आहे. या घटनेमध्ये सौरभ पोरे असं जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे. तर त्यांच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. उमरखेड शहरातून जाणाऱ्या नागपूर तुळजापूर महामार्गावरती शहरातील मुख्य रस्त्यावरील वन विभागाच्या कार्यालयासमोर वळण घेताना ट्रक उलटल्यानं अपघात झालाय. सुदैवानं यामध्ये जीवितहानी झाली नाहीये. अपघातामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. पुढील टायर डिव्हायडरवरती धडकल्यानं ट्रक पलटी झाला असावा असं सांगितलं जात आहे. ट्रकमधून धान भुसा नेला जात होता. तर ट्रक हा पश्चिम बंगालचा असल्याचंही समोर येत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील बहादूर शेख नाक्यावरील नव्या पुलाचं आज खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. तर हा पूल वाहतुकीसाठी खुला देखील करण्यात आलाय. त्यामुळे 81 वर्षांनंतर चाकरमानी यांचा सुखकर प्रवास नव्या पुलावरून होणार आहे. यामुळे समाधान व्यक्त केलं जात आहे. या संबंधित अधिकाऱ्यांनी, ठेकेदारांनी दिवसरात्र काम केलं आणि आज साधारण आम्ही 2 तारीखला ह्या पुलाचे वाहतूक सुरू करू असं सांगितलं होतं. पण आज 4 तारीख आहे. 2 दिवस जरा क्युरिंगसाठी जास्त द्यावे लागले, टेस्टिंगसाठी द्यावे लागले आणि आजपासून खऱ्या अर्थाने हे नवीन पुलाचे एक बाजू ही वाहतुकीसाठी खुली करण्यात आलेली आहे. नांदेड जिल्हा परिषदेतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजना आणि कामं आज पंचायती राज समितीच्या दौऱ्यामध्ये पाहणी करण्यात आली आहे. 1.5 महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांनी राष्ट्रीय आरोग्य केंद्र नूतनीकरण व दुरुस्तीच्या कामामध्ये करोडो रुपयांच्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेपासून ते मंत्रालयापर्यंत केलेल्या होत्या. मात्र कुठलीच चौकशी किंवा कारवाई झाली नव्हती. तर या भ्रष्टाचाराची चौकशी लावून दोषींवरती कारवाई करण्याची शिफारस पंचग्याती या राज समितीचे अध्यक्ष यांच्याकडे करणार असल्याचं लोकशाहीशी बोलत असताना त्यांनी सांगितलं. यावरती शिवा नरंगले यांनी समाधानही व्यक्त केलंय. त्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाने 18-19 मध्ये जो खर्च बांधकाम विभागाने केला त्याच्यावरच पुन्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कामं करण्यात आली आणि दोघांनी मिळून या ठिकाणी गोपाळकाला केलेला आज पंचायत राज समितीने याची दखल घेऊन कारवाई करण्यासंदर्भाचं आश्वासन आपल्या सर्व मीडियाच्या समोर दिलेलं आहे. या उपर जर कारवाई झाली नाही तर निश्चितच आम्ही न्यायालयामध्ये दाद मागू आणि जो गोपाळकाला केलेला आहे अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागून त्यांना निश्चितच जेलची हवा आम्ही येणाऱ्या काळामध्ये पाठवू त्यांना. आरोग्य विभागामध्ये आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी अवस्था मला एकंदरीत दिसून आली. मी पाठीमागे एका गावाला पानभुसे गावाला भेट दिली तर त्या ठिकाणी नुसता भिंतीला पुट्टा लावलेला आहे आणि तिथं पैसे काढलेले आहेत दुरुस्ती आणि डागडुजी केली म्हणून. पावसामध्ये सगळी इमारत गळत आहे आणि निश्चितच ही बाब गंभीर आहे. जे कोण लोक असतील त्यांच्यावर शासनानं कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये शिफारस निश्चितपणाने केली.
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीच्या भर सभेमध्ये चक्क एका वानरानं हजेरी लावली आहे. इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित भव्य युवक मेळाव्यामध्ये भर सभेत वानर आलं. सभेत 2 वेळा वानर आल्यानं चांगलाच हशा पिकला. आज शनिवार असल्यानं साक्षात मारुती आशीर्वाद देण्यासाठी आल्याची भावना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी व्यक्त केली. शिरोळ तालुक्यातील अब्दुल्ला लाट या गावामध्ये बेकायदेशीर दारू अड्ड्यावरती महिलांनी धाड टाकलेली आहे. तर यावेळी 2 दारू विक्रेत्यांना पळवून लावत बाटल्या गोळा करून भर चौकामध्ये त्यांची होळीही केली आहे. कॉम्रेड जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यातील अब्दुल घाट या गावामध्ये बेकायदेशीर दारू विक्री विरोधात हे आंदोलन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी आपल्या भाषणामध्ये व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला देत असतात. मात्र आज त्यांच्याच कार्यक्रमात एका दारुड्यानं एंट्री केली आणि अजितदादांनी आपल्या भाषणामध्ये माझ्या तालुक्यात दारूधंदे नकोत, लोक दुपारीच चंद्रावरती जायला लागलेत असं म्हणत तालुक्यामध्ये अवैध धंद्यांवरती कारवाईच्या सूचना देखील त्यांनी केल्या. धुळे जिल्ह्यामध्ये दोंडाईचा येथे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारवरती घणाघात केलेला आहे. दुसऱ्याच्या उत्तरपत्रिकेवरती आपला रोल नंबर टाकून उत्तीर्ण होऊ शकत नाही. आज ना उद्या ही चोरी पकडली जाईल आणि खरी उत्तरपत्रिका असणाऱ्याचंच नाव पुन्हा मार्कशीट प्रिंट आउट होईल असं देखील महाविकास आघाडी सरकारवरती टीकात्मक विधान त्यांनी केलेलं आहे. आपल्या उत्तरपत्रिकेवर आपला रोल नंबर खोडून स्वतःचा रोल नंबर यांनी टाकलाय. ही चोरी कधी ना कधी पकडल्या जाईल आणि ज्याची ओरिजिनल उत्तरपत्रिका आहे त्याच्याच नावाने मार्कशीट पुन्हा प्रिंट आउट होईल याबद्दल माझ्या मनात शंका आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेचच परतते. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आता आढावा घेऊया उर्वरित बातम्यांचा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. तर जिल्ह्यामध्ये या परीक्षेसाठी 51 उपकेंद्रांवरती 15,219 उमेदवार परीक्षेसाठी बसले होते. त्यासाठी प्रशासनाकडून 51 उपकेंद्रांवरती 51 उपकेंद्र प्रमुख, 210 पर्यवेक्षक, 745 समवेक्षक, 114 मदतनीस लिपिक, 102 शिपाई व 68 वाहन चालक यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर याशिवाय उपजिल्हाधिकारी दर्जाचे 13 समन्वय अधिकारी व 3 भरारी पथकांची नियुक्तीही करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत परीक्षेच्या प्रत्येक हालचालीवरती नजर ठेवण्यात आली आहे. परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सुरू करण्यात आलेल्या सर्वपक्षीय आंदोलनामध्ये आता परभणी शहरातील औषधी विक्रेत्या संघटना पुढे आलेल्या आहेत. तर शहरातील सर्व औषध विक्रेत्यांनी आज अर्धा दिवस आपली औषधी दुकानं बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबाही दिला आहे. खासदार जेव्हा उपोषणाला बसले आणि त्यांच्या तब्येतीची काही जर बरं वाईट झालं तर संपूर्णपणे जबाबदारी ही शासनाची राहील. परंतु आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला जास्त तीव्र आंदोलन न करू देता तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पूर्तता शासनाने करावी, तसे आदेश आम्हाला द्यावे आणि परभणीकरांची इच्छा पूर्ण करावी. पूर्ण जिल्ह्याच्या राष्ट्रीय मेडिकल जे आहे ते बंद ठेवलेले आहे आणि सगळी आंदोलनामध्ये जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील या रोकडे गावामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आलेली आहे. तर जळगावमधील रोकडे गावामध्ये धरण फुटल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे गावकऱ्यांचा गोंधळ उडाला. आधीच महापुरामुळे संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालेलं होतं आणि त्यामुळे आजही रोकडे गावातील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहे. अशामध्येच पुन्हा एकदा धरण फुटल्याच्या अफवेने गावकऱ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. चाळीसगाव इथे महापुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी जयंत पाटील यांनी केली. नुकसानग्रस्त भागामध्ये नागरिकांशी संवाद साधत मदतीचं आश्वासनही त्यांनी दिलं. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरासह तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे तितूर नदीला आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं. या भागामध्ये लवकरात लवकर राज्य सरकारकडून नुकसानग्रस्तांना निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन देखील यावेळी जयंत पाटील यांनी दिलं. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 7 सप्टेंबर रोजी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. या बैठकीला मराठा आरक्षण समितीसह प्रशासनातील अधिकारी आणि मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार विनायक मेटे यांनी दिली. ही बैठक निर्णायक ठरणार आहे तर अन्याय दूरही करेल अशी अपेक्षा असल्याचं मत विनायक मेटे यांनी व्यक्त केलं. बीडमध्ये आज ते पत्रकारांशी बोलत होते.
मराठा समाजाच्या आरक्षणासहित नौकर भरती असेल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असेल किंवा तुमचं हे राज्य मागासवर्गीय आयोग नव्हे तर तो जातीय आयोग रद्द करणं असेल, या सगळ्या विषयाच्याबद्दल अनेक दिवसाच्या मागणीनंतर पाठपुराव्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे येत्या 7 सप्टेंबरला म्हणजे मंगळवारी दुपारी 12:30 वाजता मुंबईमध्ये बैठक बोलवलेली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेवरती बोलण्याचं संजय राऊत यांनी टाळलेलं आहे. राज्यात आघाडीचं सरकार आहे, तसेच आरक्षण प्रश्नासंदर्भात राज्य सरकारच्या बैठकाही सुरू आहे. आरक्षणासंदर्भात सरकार प्रयत्न करतंय, काहीतरी तोडगा निघेल असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. एकीकडे आरक्षणावरून खूप मोठं राजकारण सुरू आहे, काय सांगाल त्यावरती? राजकारण कुठे सुरू आहे? राज्याचं सरकार त्या संदर्भात काम करत आहे. कालसुद्धा ओबीसी संदर्भात एक मिटिंग झाली, काही निर्णय घेत आहेत ते मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस स्वतः हजर होते कालच्या बैठकीला, विरोधी पक्षनेते हजर सगळेच असतात, निघेल ना मार्ग. 450 कोटी रुपये खर्च करून ओबीसी जनगणना होणार असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी केलं. आज ते भंडारा जिल्हा दौऱ्यादरम्यान बोलत होते. यावेळी इम्पेरिकल डेटा तयार करून ओबीसी आरक्षण देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर केंद्रातील मोदी सरकार ओबीसी जनगणनेस विरोध करत असल्याचाही आरोप नाना पटोले यांनी केला. काही लोकांनी ठरवून ओबीसीचं राजकीय आरक्षण कमी करायचा एक प्रयत्न सुरू केलेला होता, पण राज्य सरकारची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये स्पष्ट आहे. कालची जी मिटिंग झाली त्याच्यातही आम्ही असं सांगितलं की इम्पिरियल डाटा गोळा करून ओबीसीचं आरक्षण कायम ठेवूनच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत. विरोधी पक्षाच्या वतीनं एक प्रकारचं ओबीसीला आरक्षण मिळूच नये या पद्धतीचा एक प्रयत्न सुरू झालेला होता, पण तो काल आम्ही त्याला हाणून पाडलं. माणसाला मशीनसारखं बंद ठेवता येणार नाही हे अजितदादांना कसं कळेल असं म्हणत चंद्रकांत दादांनी अजितदादांवरती मिश्किल टीका केली. तर कोरोनाच्या नावाखाली तुम्हाला जनजीवन थांबवता येणार नाही असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावरती टीका केली. तर मनसेबरोबर युती करण्याचा प्रश्नच नव्हता, अपघातानं राज ठाकरेंसोबत भेट झाली असं देखील चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. पवार साहेब, तुमचं सगळं मस्त झालं. अंबालिका कारखान्यामध्ये हेलिकॉप्टरमधून उतरता आणि सगळ्या सोयीसुविधा तिथे आहेत, तुमचं बरं चाललं आहे. सर्वसामान्य माणसाला 2 वेळचं जेवायला लागतं, मंदिरातही जावं लागतं, भजन करावं लागतं, कीर्तन करावं लागतं, प्रवचन करावं लागतं, गणपती करायला लागतं, हंडी करायला लागते. आपल्या संस्कृतीमध्ये माणूस त्या मशीनसारखा काही काळ जिवंत आणि काही काळ बंद ठेवता येत नाही. 24 तास त्याचा जो दिनक्रम आहे त्या सगळ्याची ॲक्टिव्हिटी द्यायला लागते. म्हणून मग आपल्याकडे उत्सव निर्माण झाले. मनसेबरोबर युती करण्याचा कधी विषयच नव्हता. अपघाताने झालेली ती भेट होती. नाशिकला ते प्रवासात होते, मी प्रवासात होतो आणि प्रवासात सुद्धा ठरवून आम्ही भेटलो नाही. मी सकाळी 7 वाजता उठून माझ्या भेटीला निघालो तेव्हा राजसाहेब त्यांचा प्रवास आटपून निघाले होते. स्वाभाविकपणे एकमेकाला बघितल्यानंतर उतरलो आम्ही. ते म्हणाले चल चहा घेऊ. म्हटलं नाही, मला उशीर होतो आहे. म्हणे मग माझ्या घरी चहा आलं आहे. मी गेलो. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.